हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर सकाळी सकाळी इथे आम्ही प्रिशूचं कन्यापूजन करतो आहे. तसं कन्यापूजनाच्या दिवशीच केलेलं, पण आई नवमीला जेव घालत असते म्हणून आजसुद्धा तिचे पाय वगैरे धुतले. आता मी हे शॉर्टकटमध्ये दाखवते आहे कारण आम्ही फारसं काही शूट केलं नाही. इथे मी सुद्धा तिचे पाय वगैरे धुतले, आईनीसुद्धा धुतले. दोघींनी आम्ही तिची पूजा केली आणि तिच्या पाया पडल्या. सोबतच आईने माझीसुद्धा पूजा केली, म्हणजे माझेसुद्धा पाय धुतले. दरवर्षी ती कन्या जेव घालत असते. यावर्षी प्रिशूसुद्धा होती आणि प्रिशूला नवीन नवीन वाटत होतं, त्याच्यामुळे ती सारखी उठत होती. तर इथे मी तिचे पाय वगैरे पुसून घेते. तिला मात्र उठायचीच घाई झालेली आहे आणि मला हे सर्व करून पटापट शॉपला सुद्धा जायचं आहे, म्हणून शॉर्टकट जेवढं झालं तेवढं मी तुमच्याबरोबर, म्हणजे जेवढं शूट केलं तिथे तेवढं तुमच्याबरोबर शूट करते आहे. मी ड्रेस घातलेला, बाकी माझी तयारी व्हायची आहे. मी शॉपला गेल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगते. तर इथे कुंकू लावते आहे. आता मी कुंकू अगदी थोडं लावते कारण कुंकू कसं आहे ते आपल्याला माहीत नाही राहत आणि बाळाची स्किन ही खूप जास्त नाजूक असते. तिला मात्र त्या गोष्टीचं बघा किती जास्त नवल वाटते. तिला हे सगळं नवीन नवीन असं वाटत आहे. मागच्या वर्षी ती खूप जास्त छोटी होती कन्यापूजनाला आणि यावर्षी ती थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे आम्ही करतोय. इथे ती खूप छान दिसत होती. हा ड्रेससुद्धा तिला खूप जास्त क्यूट दिसत होता. टिक्का काही तिने आज लावू दिला नाही. तर असं आम्ही तिचं म्हणजे पाय वगैरे धुतले, तिचे पाया वगैरे पडली मी आणि तिच्यासोबतच माझंसुद्धा इथे आई करते आहे. तर बाकी मी डिटेल काही शूट केलं नाही, त्याच्यामुळे सॉरी. तर आई दरवर्षी माझेसुद्धा पाय धुते आणि मलासुद्धा जेव घालते. तर चला आता नंतर बोलूया. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज कन्यापूजन झालं. कन्यापूजन म्हणजे ज्या दिवशी कन्यापूजन असतं त्या दिवशीसुद्धा केलं, पण तेव्हा मी शूट नव्हतं केलेलं आणि आई नवमीच्या दिवशी कन्या जेव घालते, त्याच्यामुळे मग तिने आज पिशूचं आणि माझं पूजन केलं आणि आम्हाला जेवायला वगैरे दिलं. हे असं रोजच जेवायला देते ती, पण कन्यांचं असं आहे की 9 कन्या जेव घालायची आई, पण आता अजिबातच मिळत नाही आणि कधी मग 2-3 तर कधी 5-7. त्याच्यापेक्षा मग आईने असं ठरवलेलं आहे ती सवासीन जेव घालते आणि यावर्षी आणायचे प्रिशूसुद्धा आहे. तर प्रिशूचं कन्यापूजन झालं, पहिलं होतं. मागच्या वर्षीसुद्धा ती होती, मागच्या वर्षीसुद्धा आम्ही ते केलेलं, पण तेवढं मी तिचं काही शेअर केलेलं नाही. आणि आता यावर्षी प्रॉपर शूट करायचं होतं, पण झालं असं की प्रिशू राहत नव्हती. मला शॉपला सुद्धा यायचं होतं आणि मेन प्रॉब्लेम असा होता की प्रिशू राहत नव्हती, कारण असं की मी नवीन ड्रेस घातलेला दिसला की तिला डाऊट येतो की मी कुठेतरी जाते आहे, त्याच्यामुळे मग ती पाटावर बसतच नव्हती आणि तिला ते खूप नवीन नवीन वाटत होतं. कारण आत्ता तिला मागच्या वर्षी तर अजिबातच समजत नव्हतं. सो मागच्या वर्षी तरी ठीक आहे जरा, मागच्या वर्षी बसत वगैरे नव्हती, खूप लहान होती ती मागच्या वर्षी नवरात्रीला. पण यावेळेनं ती छान बसते आहे, छान चालते आहे. तर तिला ना आम्ही पाटावर बसवलेलं, पण ती अजिबातच राहत नव्हती. तर तिचं ते केलं. माझं आवरलेलं वगैरे नव्हतं, मीच फक्त चेंज केलेलं होतं कारण मला इकडे यायचं होतं, त्याच्यामुळे. पण असो, ते झालं आज. खूप जास्त छान वाटलं. आणि आज आता श्रेया जाणार आहे दांडिया खेळायला. एवढे दिवस जमलं नाही, ते जे नवीन कुर्तीचं वगैरे आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे. पण म्हटलं तर ठीक आहे, आजचा शेवटचा दिवस आहे, जा. म्हणजे तसं बाकी दिवशी पण असतं, पण उद्या दसरा वगैरे, मग त्याच्यामुळे ते होणार नाही. आणि मग तिला आज बोललं की ठीक आहे तू आज जा. तर तिचं मेकअप करून द्यायचं आहे मला, शिवाय उद्याची तयारी काही आज करायची आहे. म्हणजे जसं मी पूर्ण सलोन क्लीन करणार आहे, कारण जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलले, आय थिंक माझ्या तब्येतीनंतर मी जेव्हा आली, नवरात्रीच्या सुरुवातीचे दिवस होते ते, तर तेव्हा मी पूर्ण क्लिनिंग केलेली, पण तेवढी जास्त नव्हती कारण माझी तब्येत ठीक नव्हती. पण म्हटलं आता पूर्ण करते, कारण पहिला दसरा आहे माझा इथला, म्हणजे माझा बिझनेस सुरू झाल्यानंतरचा. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे, खूप जास्त खुशसुद्धा आहे. तर मला काही आयडिया नाही कशी पूजा असते वगैरे, कसं काय, तर ते सुद्धा मी शोधणार, विचारणार वगैरे घरी, असं करणार आहे. तर आज म्हटलं पूर्ण क्लिनिंग करून घेते. आधी तर ती येणार आहे, तिचं मेकअप करते. सकाळी क्लायंट येऊन गेले आणि मला माझंसुद्धा फेशियल करायचं आहे. त्यानंतर थोडं थ्रेडिंग वगैरे करायचं आहे. आता थ्रेडिंग करायला जाणं माझं होईल की नाही ते मला माहिती नाही, कारण मला इथून आज लेट होणार आहे. पण बघते कसं काय होतं आहे. तर नवीन ठिकाणी जायची इच्छा होत नाही ना, तर इथे जवळपाससुद्धा पार्लर आहेत आणि स्वतःला करता येत नाही, पण तरी म्हटलं की ठीक आहे चला बघते मी. आणि मला थ्रेडिंग करायचीच आहे.
तर आता ती आहे ना आल्यानंतर तिचा मेकअप करते, कसा होतो ते तुमच्याबरोबर शेअर करते. लास्ट मी एक दांडिया लुक केलेला, तो ना सर्वांना खूप जास्त आवडला कारण तिचा मेकअप खरंच खूप छान झालं होतं. ते स्किनवर खूप जास्त पिंपल्स होते. मी बिफोर आफ्टरचा फोटोसुद्धा तुम्हाला इथे दाखवते. तर खूप छान झालेला तिचा तो मेकअप आणि सर्वांना खूप आवडलेला. आज श्रेयाचा कसा होता ते बघते आणि मग त्याच्यानंतर माझं आवरायला घेते, म्हणजे क्लिनिंग वगैरे सगळं. मध्ये मध्ये क्लायंट येत राहणार त्याच्यामुळे ते होणार नाही, घरी लवकर जायचं आहे. तर बघते कसं काय होतं आहे तर, आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. कुठे जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. आणि प्रिशूचा ड्रेस कसा वाटला आज घातलेला ते मला सांगा, कारण तो माझ्या बहिणीने घेतलेला, म्हणजे माझ्या आत्या बहिणीने घेतलेला. तिचं असं होतं की डेलीला तो ड्रेस घाल, पण म्हटलं एवढा छान ड्रेस तर मी डेलीला घालत नाही. आता ती सुद्धा व्हिडिओ बघते तर ती म्हणेल तू व्हिडिओमध्ये कशाला सांगितलं, तर यासाठी की खूपच सुंदर ड्रेस आहे. मला ना तिला असं होतं तर तो ड्रेस कधी घालू कधी नाही, सर्वांना खूप जास्त आवडला आणि मस्त छान दिसतो. तसासुद्धा मला ड्रेस घ्यायची इच्छा होती एकदा तिला आम्हाला जे ड्रेस घ्यायची इच्छा होती ना ते आम्ही घ्यायच्या आतच तिला ड्रेस येतात आहे. सो असं आहे. तर झालं असो, उद्याला सुद्धा तिचं छान करते. ॲक्च्युली मी ना कन्यापूजनासाठी तिच्यासाठी बेल्टसुद्धा आणलेला. 1 मिनिट. सो बघा, मी तिच्यासाठी हा बेल्ट आणलेला. मला आज हा लावायचा होता. तिथे भरपूर कलर ऑप्शन होते पण मला हाच छान वाटला कारण उद्याला तिचा जो दर्शेचा ड्रेस आहे त्याच्यासाठी हा मॅच होतो. सो मला खूप छान वाटला तर मी हा आणला. आता ती ठेवू देते की नाही अजिबातच नाही माहिती, पण असो. सो असा हा बेल्ट आहे. आणि यावेळीनं जेव्हा देवीत गेले ना तेव्हा दरवर्षी असं होतं की माझ्यासाठी काय घेऊ काय नाही असं मला होतं आणि श्रेयाला सुद्धा तसंच. पण यावेळीनं ना आम्हाला आमच्यासाठी काहीच घ्यायची इच्छा झाली नाही. आम्ही जे काही आहे ते प्रिशूचंच बघत होतो, जे काही आहे ते प्रिशूचंच बघत होतो. आणि तिला मग खेळणी वगैरे घेऊन दिली. तिने खूप जास्त ते खेळणींसोबत एवढी छान खेळत आहे ना, मला तिला तसं बघून खूप जास्त खुशी होत आहे. कारण तिला आम्हाला जो किचन सेट असतो ना तो घ्यायची इच्छा होती. सो तो किचन सेट घेतला. त्याच्यामध्ये चेअर आहेत, छोट्या छोट्या डायनिंग टेबल आहे. ती एवढी छान खेळते ना त्याच्यासोबत खूपच जास्त. तर असो, प्रिशूच्या गोष्टी काय सरणार नाही. मला आज माझं फेशियलसुद्धा करायचं आहे. आता बघते कसं होतं आहे. तर स्वतः तर करायला तेवढं जास्त रिझल्ट येत नाहीत, पण बघूया आता. मला करायचं आहे. मला थोडं फेशियल जरी नाही झालं तरी मी स्क्रब करते कारण ते मला खूप अर्जंट आहे. आणि बघूया काय काय होतं आहे. तर उद्याचं सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल, पण त्याआधी आज श्रेयाचा मेकअप कसा होतो आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. आता डायरेक्ट ती आल्यानंतर बोलूया. सो श्रेया इथे आलेली आहे आणि मी तिचा मेकअप करायला सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली मला ट्युटोरियल पूर्ण शेअर करायचं होतं स्नेहप्रीश ब्युटी हेवनच्या आयडीला, त्याच्यामुळे म्हणून मग मी इथे शूट करते आहे. म्हटलं शॉर्टमध्ये तुम्हालासुद्धा दाखवते. खूप सुंदर असा तिचा लेहंगा होता. तिचा पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर दाखवेलच. मेकअप तिचा आम्हाला थोडा लाईट करायचा होता. तिची ड्राय स्किन आहे आणि रात्रीच्या दृष्टीने करायचा होता मेकअप. पण तिचं म्हणणं होतं की दीदी तुला जर व्हिडिओ शूट करायचा आहे आणि शेअर करायचा आहे तर तू तुझ्या इच्छेने तुला जसा वाटतोय तसा कर. तर मी दांडियाच्या हिशोबाने नाही, थोडासा वेगळा केलेला आहे तिचा मेकअप, म्हणजे तिला तिथे सुद्धा छान दिसेल आणि मला सुद्धा ट्युटोरियल शेअर करता येईल. कारण मॉडेल बघते आहे मी, पण मला पाहिजे तसं मिळत नाही आहे आणि मी सध्या पेड मॉडेल नाही घेऊ शकत. मला पेड मॉडेल्स नाही घ्यायच्या सध्या. जेव्हा मी ॲडमिशन्स घेईल अकॅडमीच्या तेव्हा मी डिसाईड केलं की तेव्हा पेड मॉडेल घेते. म्हणून मग मला आता जेवढे लुक होईल तेवढे जे अवेलेबल आहेत त्यांच्यावर करायचे आहे. त्याच्यामुळे म्हणून मग मी हिच्यावर केला आहे, कारण मला हिच्यावर सुद्धा एक सुंदर असा लुक डोक्यामध्ये होता जो तिच्या लेहंग्याला सुद्धा कॉम्प्लिमेंट करत होता आणि बाकीसुद्धा. तर इथे मी हे जे सर्व प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट मी ज्यावेळी माझ्या सलूनचं पूर्ण परचेस केलं सर्व त्यावेळी परचेस केलं, कारण ज्यावेळी मी पुण्याला घेतलेले जे प्रोडक्ट होते ते ऑलरेडी एक्सपायर झालेले, ते कुठलेच प्रोडक्ट माझ्या कामी नाही आले. तर चला आता पटापट मी हिचं मेकअप करून घेते आणि तुम्हाला पूर्ण फोटोमध्ये दाखवते. मेकअप झाला ये ग. मी माझं फेशियल केलं त्याच्यामुळे टिकली वगैरे सर्व काढलेली. बघा मेकअप झालेला आहे. खूप सुंदर असा मेकअप झाला. मी तुम्हाला फोटो अटॅच करते. आता घरी जायचं आहे कारण खूप लेट झालं आहे. 9 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मला घरी जायचं आहे. हिला सोडायचं आहे गरब्यासाठी आणि मी जाते घरी. आणि मग बाकी तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करते. मी फेशियल वगैरे जे काय केलं ते सगळं शूट करणार होते पण झालंच नाही कारण हिची घाई होती. मला ही याच्यात सर्व फिनिश करायचं होतं. सो चला आता मी जाते घरी आणि बाकी तुमच्याबरोबर घरी गेल्यावर बोलते. काय केलं पिल्लू? काय कुठे गेली शी? कुठे गेलं शी? कुठे गेली मा? शी हो मा.
अशी इथे गेली होती शी. हो इथं नाही आहे पिलूशी. बघा ती ना शी केली असं सांगत आहे आम्हाला. शी केली ये इथे शी केली तू. कुठे केली तू शी? इथं केली शी. बघा आमचं कोणाचंच लक्ष नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या कामात होतं कारण खूप लेट झालेला आहे. श्रेया आत्ताच आली दांडिया खेळून आणि प्रिशू आम्हाला सांगत होती की मी शी केली आणि आम्हाला तिचं खूप जास्त कौतुक येत होतं. सो हा तिचा फायनल लुक आहे. मी व्हिडिओमध्ये जास्त नाही दाखवू शकले कारण मला घरी जायचं होतं आणि तिलासुद्धा दांडियाला जायचं होतं. हे फोटोज मी आयफोनमध्येच काढलेले आहे आणि फक्त काय ती कॅमेऱ्याची सेटिंग होती, बाकी खरोखर तिचा मेकअप खूप सुंदर झालेला. तर चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.